नमस्कार, लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत। मी अश्विनी। चला तर पाहूया आजच्या विशेष बातम्या। दौंड तालुक्यातील यवत गावात झालेल्या तणावपूर्ण घटनेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी प्रतिक्रिया दिली। या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल अशी ठाम भूमिका त्यांनी मांडलेली आहे। मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं आहे की यवत येथे उद्भवलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आम्ही सविस्तर माहिती घेतली आहे। एका बाहेरच्या व्यक्तीने समाज माध्यमावर चुकीचा स्टेटस पोस्ट केल्याने गावात तणाव निर्माण झाला आणि त्यामुळे काही नागरिकांनी रस्त्यावर उतरून प्रतिक्रिया व्यक्त केली। या परिस्थितीला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करण्याची वेळ आली असंही त्यांनी म्हटलं आहे। सध्या परिस्थिती पूर्णतः नियंत्रणात आलेली आहे। काही जबाबदार स्थानिक नागरिक आणि अधिकारी एकत्र बसून तणाव निवळण्याचे प्रयत्न करत आहेत अशी माहिती त्यांनी दिली। मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट इशारा दिला की समाजामध्ये अशांतता निर्माण करणारी आणि जातीय तेढ पसरवण्याचा प्रयत्न करणारी मंडळी कोण असतील तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल। अशा घटनांना शासन मुळीच सोसणार नाही। संपूर्ण घटनेची चौकशी सुरू असून यवतमधील शांतता आणि सामाजिक सलोखा अबाधित ठेवण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचं सरकारकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे। लोकसंदेशसाठी पुणे जिल्हा प्रमुख पारस मुथा यांचा रिपोर्ट। त्या संदर्भात माहिती घेतली, कारण आपल्याला माहिती आहे मी कार्यक्रमामध्ये होतो। माहिती घेतली त्या ठिकाणी बाहेरच्या व्यक्तीने एक चुकीचा स्टेटस ठेवल्यामुळे आणि त्या ठिकाणी कुठल्या तरी पुजाऱ्याने बलात्कार केला वगैरे अशा प्रकारचं काहीतरी स्टेटस ठेवल्यामुळे तणाव निर्माण झाला आणि लोक रस्त्यावर आले। जमावाला पांगवण्याकरता काही प्रमाणात लाठीचार्ज देखील करावा लागला, पण आता परिस्थिती नियंत्रणामध्ये आहे। दोन्ही समाजाचे लोक एकत्रित बसलेली आहेत आणि हा तणाव त्या ठिकाणी संपवण्याचा प्रयत्न चाललेला आहे। मात्र अशा प्रकारे जाणीवपूर्वक काही लोक तणाव निर्माण झाला पाहिजे अशा प्रकारचे स्टेटस ठेवून किंवा तशा प्रकारच्या घटना या घडवताना त्या ठिकाणी पाहायला मिळतात। त्यांच्यावर कठोर कारवाई ही निश्चितपणे केली जाईल। मला एक सांगा की सभा झाल्यानंतर असं स्टेटस ठेवण्याची मुभा दिली आहे का कोणाला? अशा प्रकारे चुकीच्या पद्धतीनं एखाद्या धर्मावर किंवा त्या धर्म अवलंब करणाऱ्यांवर अशी टीका करण्याचे कुणाला या ठिकाणी अधिकार नाहीये। त्यामुळे सभेचा याचा संबंध जोडण्याचं काही कारण नाहीये आणि सभा झाली म्हणून आम्ही असं केलं, जर असं कोणी म्हणत असेल तर हे सहन केलं जाणार नाही। असं आहे की आता त्या ठिकाणी शांतता आहे। आता हे व्हिडिओ नेमके तिथले आहेत की बाहेरच्या हेही बघावं लागेल। अनेक वेळा अशा परिस्थितीमध्ये आपण मागे देखील पाहिलं, डॉक्टर व्हिडिओ, बाहेरचे व्हिडिओ हे देखील दाखवले जातात, प्रेसिपिटेट करण्याचा प्रयत्न केला जातो। त्यामुळे या सगळ्या गोष्टीची त्या ठिकाणी चौकशी केली जाते। आपण काय आवाहन कराल? माझं एकच आवाहन आहे की सगळ्यांनी शांतता ठेवली पाहिजे। कोणीही कायदा हातात घेऊ नका। कोणी जर बेकायदेशीर काम करत असेल तर पोलीस त्याच्यावर कारवाई करेल। कुणाला कायदा हातात घेण्याची आवश्यकता नाही। अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुकला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा।